मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही. मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार. सिल्लोड मतदारसंघातून सलग 4 वेळा निवडून येणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यापुढे विधानसभेची निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेमुळे सिल्लोडच्या राजकारणात खळबळ उडाली. पण या निर्णयामागे नेमकं काय आहे? सत्तार यांचा हा केवळ राजकीय डाव आहे का, की सत्तार यांनी खरंच निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला? याच विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी श्याम पाटील गावगाडा.com मध्ये आपलं स्वागत करतो. सिल्लोड मतदारसंघातील अब्दुल सत्तार हे नाव राजकीय वर्तुळात मोठ्या ताकदीचं मानलं जातं. 4 वेळा आमदार पदाची सलग विजय हॅट्रिक करणाऱ्या सत्तार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आपण निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं. म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील. मी तर आता याच्या पुढे इथं डिक्लेअरच केला की मी आता सिल्लोड नगरपालिकेची शेवटची निवडणूक ती पार पाडेल आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही. तर मला कोणी काही वाकडंही करू शकत नाही. मी डिक्लेअर केलं ते माझ्या मुलांना सांगितलं तू लढायचं असेल तर तू लढ बाबा. आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे, लोकांना काहीच नाही पाहिजे, लोकांना फक्त जातीवाद पाहिजे. तर जातीवादामध्ये हे इतका मोठा विधी आहे तर तो माणसाला माणुसकीही सोडून द्यावं लागला. मी आज डिक्लेअर केलं होतं की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही. मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार. माझ्या मुलांनाही सांगितलं तुला लढायचं असेल तू लढ बाबा, नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र. कोण करेल? 18 तास काम करायचं, सालदार रोजगार महिनदार सरकार, आणि त्याची गिनती लास्टमध्ये 4 दिवसामध्ये घटनावर होती धर्मावरून. त्यांचं म्हणणं आहे की राजकारणातील जातीयवाद आणि धर्मवाद वाढत चालल्यामुळे मी नाराज झालो आहे. 5 वर्ष काम केलं पण निवडणुकीत मात्र जात धर्मावरून मतं मागितली जातात. यामुळे आता राजकारण थांबवायचं ठरवलं आहे. परंतु राजकारणात प्रत्येक गोष्ट अशी सोपी नसते आणि ती सत्तार म्हटल्यावर तर अजिबात सोपी नसते. सत्तार यांच्या या निर्णयामागे एक गूढ राजकीय डाव असल्याचं जाणकारांचं मत आहे. सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या असताना सत्तार यांनी आपल्या मुलाला नगर अध्यक्ष बनवण्यासाठी हा निर्णय घेऊन येथील जनतेला भावनिक केल्याचं बोललं जात आहे. त्याशिवाय 2029 मध्ये होणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचनेचा परिणाम सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघावर होऊ शकतो आणि या बदलामुळे सिल्लोड आणि सोयगाव स्वतंत्र मतदारसंघ होऊ शकतात. जर हे झालं तर सत्तार स्वतः सोयगावमधून निवडणूक लढतील आणि सिल्लोडमधून मुलाला संधी देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड मतदारसंघात जोरदार लढत पाहायला मिळाली होती. शिवसेना ठाकरे गटाचे सुरेश बनकर यांनी सत्तार यांना चांगलीच टक्कर दिली होती. या निवडणुकीत हिंदू मुस्लिम असा धार्मिक रंग आल्याने मतदारसंघात ध्रुवीकरण झालं होतं. अखेर सत्तार यांचा निसटत्या फरकाने विजय झाला. मात्र या ध्रुवीकरणामुळे मतदारसंघातील तणाव वाढला होता आणि आता त्यांच्या या निवडणूक न लढण्याच्या घोषणेमुळे चर्चेला उधाण आलं आहे. अब्दुल सत्तार यांचा निर्णय नेमका अंतिम आहे का, की ही केवळ राजकीय खेळी आहे? सिल्लोड आणि सोयगावमधील राजकीय गणित पुढे काय वळण घेतील याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहेच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.